महायुतीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर अजित पवार यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जातोय। अशातच अजित पवार गटातील आमदारांनी देखील भाजपसोबत युती तोडण्याचा सूर लावलाय। महायुतीत सुरू झालेल्या वादाचा आढावा घेऊया त्या रिपोर्टच्या माध्यमातून। लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकांचा आढावा घेण्यात आला आणि त्यावेळी आढाव्याला उपस्थित असलेल्या आमदारांपैकी 50% आमदारांनी भाजपबरोबर युती नको असा सूर लावला। अनेक ठिकाणी असे रिपोर्ट्स आहेत की दोन्ही पक्षाचे एकमेकाला मतदार हे मतदानासाठी बाहेर पडलेच नाहीत। विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जरी असं वाटलं की ही महायुती एकसंध आहे, तरी सुद्धा मतदारांनी मात्र या गोष्टीला नाकारलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तर याबद्दलची मतं ही महाराष्ट्रानं बघितलेलीच आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला फक्त एक जागा जिंकता आली। सुनील तटकरेंच्या विजयामध्ये पक्षापेक्षा वैयक्तिक करिश्म्याचाच भाग जास्त होता। अशी स्थिती जर विधानसभा निवडणुकीमध्ये राहिली तर निवडून येऊ की नाही अशी अजित पवार गटाच्या अनेक आमदारांना भीती आहे। भारतीय जनता पार्टीच्या एका मीटिंगमध्ये अजितदादांमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले। या उलट काल जे काही चॅनलनी, माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे महायुतीचा फायदा झाला, भाजपचा सुद्धा फायदा झाला। पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। लोकसभा निवडणूक होताच शरद पवारांनी बारामती आणि परिसरामध्ये दुष्काळ दौऱ्यानिमित्तानं लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या। शरद पवार यावेळी अजित पवारांसह अजित पवार गटातल्या अनेक आमदारांना पाडू शकतात। लोकसभा निवडणुकीमध्ये त्याची चुणूक दिसली आहे। अशा वेळी जर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहिली तर दोघांनाही एकमेकांचा तोटा होण्याची अधिक शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातला पक्ष आहे। भारतीय जनता पार्टीसाठी पक्ष विस्तार करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही काँग्रेसमधल्या सहकारी चळवळीतल्या नेत्यांना आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न केला। विशेषतः सहकारी चळवळीबरोबरच मराठा समाजाचे हे नेते असतील असं बघितलं, परंतु या सगळ्याचा या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला काहीही उपयोग झाला नाही हे दिसलं। पण अजित पवारांची दुसरीच अडचण आहे, ते भारतीय जनता पार्टीबरोबर गेल्यामुळं मराठा, मुस्लिम आणि थोडा बहुत जो दलित मतदार आहे तोही त्यांच्यापासून दुरावलाय आणि याची पूर्ण जाणीव अजित पवार यांना सुद्धा असावी। एनडीटीव्ही मराठीसाठी मी राहुल कुलकर्णी, पुणे। आणि यानंतर सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। आज राज्यभर रिक्षा चालक आंदोलन करणार आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी आता विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे। यालाच रिक्षा चालकांचा विरोध आहे। यासाठीच राज्यभरात रिक्षा चालक आज आंदोलन करतील। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी रिक्षा चालकांचं आंदोलन होत आहे, त्यामुळे उशीर व्हायला नको असेल तर आता नियोजन करूनच तुम्ही घरातून बाहेर पडा। सोमवारी अर्थातच आज रिक्षा चालकांचं आंदोलन बघायला मिळतंय। वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या सूचना आहेत। वाहन योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या तारखेपासून 50 रुपये प्रति दिवस प्रमाणे शुल्क आकारला जातो। रिक्षा चालक मालक संघटनेचा विलंब शुल्काला मात्र विरोध असल्याचं बघायला मिळतंय। राज्यभरातील आरटीओ ऑफिस बाहेर रिक्षा चालकांकडून आंदोलन केलं जाईल।